आळंदीत कत्तलखाना होणार की नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं. पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील आळंदी शहराजवळ विकास आराखड्यात कत्तलखान्यासाठी आरक्षण ठेवण्यात आलं आहे. आळंदीसारख्या पवित्र देवस्थानाजवळ अशा प्रकारचे आरक्षण करण्यात आल्यामुळे विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरिता दाखवण्यात आलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करता येणार नाही, त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत. मी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला आश्वासन देतो की कोणत्याही परिस्थितीत आळंदीत अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे, मूळ अर्थ आहे, ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे. ही आनंदाची पालखी आहे. विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू. अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत. त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका. पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू. सर, पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय जुन्या काळात काही निकष होते. आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. प्रस्थान झालेलं आहे आणि आळंदीमध्ये कत्तलखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काय असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. जवळपास लवकर भरतात आणि विशेषतः सांगली, कोल्हापूरला मोठा फटका बसेल. कशा पद्धतीने राज्य सरकारचं नियोजन आहे? आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत. कधी विसर्ग सुरू करायचा, कधी तो बंद करायचा, या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कोऑर्डिनेशन आहे. त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कोऑर्डिनेशन करतो. त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कोऑर्डिनेशन केलेलं आहे. अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही, पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आळंदी.